श्री एस.आर. ठाकूर प्रस्तुत इयत्ता 9वी विषय इतिहास व राज्यशास्त्र प्रथम सत्र परीक्षा उत्तरासह कृतीपत्रिका अवश्य पहा। गुण 40, वेळ 2 तास। विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि जर सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा। प्रथम सत्र परीक्षा इयत्ता 9वी विषय इतिहास व राज्यशास्त्र गुण 40। विद्यार्थी मित्रांनो, हा पेपर केवळ सरावासाठी दिला आहे। प्रश्न क्रमांक 1 अ, दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा। प्रश्न क्रमांक 1, भारताचे राष्ट्रीय अभिलेखागार डॅश डॅश येथे आहे। उत्तर दिलेले आहे। उत्तर आहे ब, नवी दिल्ली। प्रश्न क्रमांक 2, भारतीय हरित क्रांतीचे जनक डॅश डॅश होत। योग्य उत्तर आहे क, डॉक्टर M.S. स्वामीनाथन। प्रश्न क्रमांक 3, 19 जुलै 1969 साली देशातील प्रमुख डॅश डॅश बँकांचे राष्ट्रीयकरण करण्यात आले। योग्य उत्तर आहे ब, 14। प्रश्न क्रमांक 1 ब, पुढीलपैकी चुकीची जोडी ओळखा व लिहा। गुण 3। विद्यार्थी मित्रांनो, प्रत्येक गटातील जी जोडी चुकीची आहे ते लिहिणे अपेक्षित आहे। आपल्याला इथे उत्तरं थेट दिलेली आहेत, ती काळजीपूर्वक पहा। प्रश्न क्रमांक 1 यामध्ये अ, कावसजी दावर पोलादाचा कारखाना ही जोडी चुकीची आहे। प्रश्न क्रमांक 2 यामध्ये ड, आसाम गणपरिषद स्वतंत्र आसामची मागणी ही जोडी चुकीची आहे। प्रश्न क्रमांक 3 यामध्ये क, अटल बिहारी वाजपेयी स्वतंत्र बांगलादेशाची निर्मिती ही जोडी चुकीची आहे। विद्यार्थी मित्रांनो, जी जोडी चुकीची आहे ते लिहिणे अपेक्षित आहे। प्रश्न क्रमांक 2 अ, दिलेल्या सूचनांप्रमाणे कृती करा कोणतेही 2। गुण 4। प्रश्न क्रमांक 1, भारतातील शैक्षणिक क्षेत्रातील पुढील व्यक्ती व त्यांच्या कार्यासंबंधी तक्ता पूर्ण करा। इथे आपल्याला तक्ता पूर्ण करून दिलेला आहे, तो काळजीपूर्वक पहा। व्यक्ती आणि कार्य: भारताचे पहिले शिक्षण मंत्री मौलाना अबुल कलाम आझाद, डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन, विद्यापीठ शिक्षण आयोगाचे अध्यक्ष प्राध्यापक सय्यद राऊफ अभ्यासक्रमाचा मसुदा तयार करण्याचे काम केले आणि अनुताई वाघ कोसबाड प्रकल्प। प्रश्न क्रमांक 2, पाठाच्या मदतीने भारतापुढील आव्हाने आणि भारताची बलस्थाने यांची यादी पूर्ण करा। भारतापुढील आव्हाने आणि बलस्थाने याबाबत तक्ता पूर्ण करून दिलेला आहे, तो काळजीपूर्वक पहा। 1, भारत पाकिस्तान युद्ध, विविधतेत एकता, भारत चीन संघर्ष, विविधतेत एकता, शेजारील राष्ट्रांपासून संरक्षण, अण्वस्त्र सज्जता, फुटीरतावाद, राष्ट्रीय एकात्मता। प्रश्न क्रमांक 3, पुढील संकल्पना चित्र पूर्ण करा। भारताच्या ईशान्येकडील राज्य मेघालय आणि मणिपूर दिलेले आहेत, आपल्याला लिहायचे आहेत आसाम, अरुणाचल प्रदेश, त्रिपुरा, त्याचबरोबर नागालँड। प्रश्न क्रमांक 2 ब, टिपा लिहा कोणत्याही 2। गुण 4। प्रश्न क्रमांक 1, मिश्र अर्थव्यवस्था, 2, कोठारी आयोग, 3, जमातवाद। विद्यार्थी मित्रांनो, पुढे उत्तरं थेट दिलेली आहेत, ती काळजीपूर्वक पहा। प्रश्न क्रमांक 1, मिश्र अर्थव्यवस्था। उत्तर 1, मिश्र अर्थव्यवस्था खाजगी आणि सामाजिक अशा दोन्ही क्षेत्रात कार्य करते। 2, भारताचा आर्थिक विकास साधण्यासाठी भांडवलशाही व समाजवादी या अर्थव्यवस्थांपेक्षा भारताने मिश्र अर्थव्यवस्थेला प्राधान्य दिले। 3, मिश्र अर्थव्यवस्थेत सार्वजनिक क्षेत्र, खाजगी क्षेत्र आणि संयुक्त क्षेत्र या तिन्ही क्षेत्रांचा समावेश असतो। 4, मिश्र अर्थव्यवस्थेत खाजगी क्षेत्राचा नफा मिळवणे हा हेतू असतो। सार्वजनिक क्षेत्र ना नफा ना तोटा या तत्वावर कार्य करते। 5, सार्वजनिक क्षेत्र सरकारच्या नियंत्रणाखाली असते, खाजगी क्षेत्र पूर्णपणे खाजगी उद्योजकांच्या मालकीचे असतात। प्रश्न क्रमांक 2, कोठारी आयोग। उत्तर 1, 1964 मध्ये डॉक्टर D.S. कोठारी यांच्या अध्यक्षतेखाली एक आयोग नेमण्यात आला। 2, या आयोगाच्या कामकाजात J.P. नाईक यांचे मोलाचे योगदान आहे। 3, कोठारी आयोगाने माध्यमिक, उच्च माध्यमिक व विद्यापीठ स्तरावरील 10+2+3 या आकृतिबंधाचा पुरस्कार केला। 4, कोठारी आयोगाने शिक्षणाची एकच राष्ट्रीय पद्धत असावी, मातृभाषा हिंदी व इंग्रजी भाषांचा शिक्षणात समावेश करावा, शिक्षण तळापर्यंत झिरपण्यासाठी निरंतर शिक्षण,
प्रौढ शिक्षण, पत्राद्वारे शिक्षण, मुक्त विद्यापीठ असे उपक्रम सुचवले. प्रश्न क्रमांक 3 जमातवाद. उत्तर 1. जमातवाद हे आपल्या देशाच्या ऐक्यापुढील एक गंभीर आव्हान आहे. 2. संकुचित धार्मिक अभिमानातून जमातवाद निर्माण होतो. 3. जेव्हा धर्माच्या अभिमानाचा अतिरेक होतो तेव्हा त्याचे रूपांतर दुराभिमानात होते. प्रत्येकाला आपला धर्मश्रेष्ठ आणि बाकीचे सर्व धर्म तुच्छ वाटतात, यातून धर्मांधता येते. 4. धर्मांधता हा जमातवादाचा पाया आहे. धर्मांधतेमुळे व्यापक राष्ट्रीय हिताचा विसर पडतो. भिन्न धर्मियांचा एकमेकांवरचा विश्वास उडतो, त्यामुळे राष्ट्रीय एकात्मता धोक्यात येते. 5. जमातवाद नष्ट करून राष्ट्रीय ऐक्य टिकवणं महत्त्वाचे आहे. प्रश्न क्रमांक 3 पुढील विधाने सकारण स्पष्ट करा. कोणतेही 2 गुण 4. विद्यार्थी मित्रांनो, या चारही प्रश्नांची उत्तरं आपल्याला पुढे दिलेली आहेत, ती काळजीपूर्वक पहा. प्रश्न क्रमांक 1 आधुनिक भारताचा इतिहास लिहिण्यासाठी दृकश्राव्य माध्यमे महत्त्वाची असतात. उत्तर 1. दूरदर्शन, चित्रपट, आंतरजाल इत्यादी साधनांना दृकश्राव्य साधने असे म्हणतात. 2. विविध देशी व परदेशी वाहिन्यांद्वारे हिस्ट्री चॅनल, डिस्कवरी चॅनल इत्यादीद्वारे विविध प्रकारची माहिती नव्या पिढीला मिळण्यास मदत होते. 3. लोकशिक्षणाच्या हेतूने फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया ही संस्था स्थापन झाली आहे. 4. राजकारण, समाजकारण, कला, क्रीडा आणि संस्कृती या विविध क्षेत्रातील महत्त्वाच्या घटनांवर आधारित वृत्तपट इंडियन न्यूज रिव्ह्यू या संस्थेने तयार केलेले आहेत, त्यामुळे लोकशिक्षण मिळण्यास मदत होते. 5. समाजाचे नेतृत्व करणाऱ्या व्यक्ती आणि महत्त्वाच्या स्थळांची माहिती देणारे अनुभवपट या विभागाने तयार केलेले आहेत. प्रश्न क्रमांक 2 भारतात नियोजन आयोग निर्माण करण्यात आला. उत्तर 1. भारताला उद्योग उभारून आधुनिकीकरण आणि स्वावलंबन प्राप्त करायचे होते. 2. नियोजनाच्या द्वारे सामाजिक न्यायावर आधारलेली अर्थव्यवस्था अस्तित्वात आणायची होती आणि म्हणून भारतात नियोजन आयोग निर्माण करण्यात आला. प्रश्न क्रमांक 3 ऑपरेशन ब्ल्यू स्टार करावे लागले. उत्तर 1. 1983 मध्ये पंजाबमध्ये राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली. 2. भिंद्रानवाले अकाल तख्त या धार्मिक स्थळी राहायला गेला. 3. भिंद्रानवालेच्या अनुयायांनी सुवर्ण मंदिर परिसर आपल्या ताब्यात घेऊन तेथे वाळूची पोती रचली. 4. परिसराला किल्ल्याचे स्वरूप आले. 5. त्यामुळे पंजाबमधील शांतता धोक्यात आली. लोकशाहीसमोर हे एक मोठे आव्हान निर्माण झाले आणि म्हणून सुवर्ण मंदिरातून अतिरेक्यांना बाहेर काढण्यासाठी ऑपरेशन ब्ल्यू स्टार करावे लागले. प्रश्न क्रमांक 4 गिरणी कामगार संपावर गेले. उत्तर 1. काही उद्योगात कामगारांचे पगार वाढत होते, त्यांना बोनसची रक्कम जास्त मिळत होती. 2. गिरणी कामगारांपेक्षा त्यांना जास्तीच्या सुविधा मिळत होत्या. 3. 1981च्या दिवाळीत गिरणी कामगारांना 20% बोनसची अपेक्षा होती. 4. गिरणी कामगारांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या राष्ट्रीय मिल मजदूर संघाने मालक वर्गाशी वाटाघाटी करून कामगार वर्गाला विश्वासात न घेता 8 ते 17% वर तडजोड केली. बोनसमधील कपातीमुळे गिरणी कामगारांमध्ये असंतोष पसरला व गिरणी कामगार संपावर गेले. प्रश्न क्रमांक 4 पुढील परिच्छेद वाचून त्याखाली दिलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहा. विद्यार्थी मित्रांनो, दिलेला परिच्छेद काळजीपूर्वक वाचा आणि दिलेल्या प्रश्नांची उत्तरे स्वतः लिहिण्याचा प्रयत्न करा. प्रश्न क्रमांक 1 आणि प्रश्न क्रमांक 2 हे 1 गुणांसाठी असतील, तर प्रश्न क्रमांक 3 हा 2 गुणांसाठी असेल. प्रश्न क्रमांक 5 पुढील प्रश्नांची सविस्तर उत्तरे लिहा. कोणतेही 2 गुण 6. विद्यार्थी मित्रांनो, एकूण 4 प्रश्न दिलेले आहेत, त्या 4ही प्रश्नांची उत्तरं आपल्याला पुढे दिलेली आहेत, ती काळजीपूर्वक पहा. प्रश्न क्रमांक 1 खडूफळा म्हणजेच ऑपरेशन ब्लॅकबोर्ड या योजनेत कोणत्या उपक्रमांचा समावेश होतो? उत्तर 1. शाळांचा दर्जा सुधारणे. 2. किमान शैक्षणिक गरजांची पूर्तता करणे. 3. सुयोग्य अशा किमान 2 वर्गखोल्या व स्वच्छतागृह असणे. 4. 2 शिक्षकांपैकी 1 स्त्री शिक्षिका असणे. 5. फळा, नकाशा, प्रयोगशाळा साहित्य, छोटेसे ग्रंथालय, मैदान, क्रीडा साहित्य यांसाठी सरकारने शाळांना निधी उपलब्ध करून देणे इत्यादी उपक्रमांचा खडूफळा या योजनेत समावेश होतो.
प्रश्न क्रमांक 2, दुसऱ्या पंचवार्षिक योजनेत कोणते प्रकल्प सुरू करण्यात आले? उत्तर 1, दुर्गापूर, भिलाई, राऊरकेला येथे पोलादाचे कारखाने उभारले. 2, सिंद्री येथे खताचा कारखाना, चित्तरंजन येथील रेल्वे इंजिनाचा कारखाना, पेरांबूरचा आगगाडीच्या डब्यांचा कारखाना, विशाखापट्टणमचा जहाज बांधणीचा कारखाना इत्यादी प्रचंड व अवजड उद्योगांचे कारखाने सार्वजनिक क्षेत्रात उभारण्यात आले. 3, शेतीला पाणीपुरवठा करण्यासाठी भाकरा नांगल, दामोदर यांसारखी प्रचंड धरणे उभारण्यात आली. अशा प्रकारे दुसरी पंचवार्षिक योजना औद्योगिकरणावर आधारलेली होती. प्रश्न क्रमांक 3, भारतीय अर्थव्यवस्थेची वैशिष्ट्ये लिहा. उत्तर, भारतीय अर्थव्यवस्थेची वैशिष्ट्ये खालीलप्रमाणे: 1, आधुनिकीकरण, 2, आर्थिक स्वावलंबन, 3, सामाजिक न्यायासह समाजवादी समाजरचना आणि 4, मिश्र अर्थव्यवस्था ही भारतीय अर्थव्यवस्थेची वैशिष्ट्ये आहेत. प्रश्न क्रमांक 4, वृत्तपत्रांचे महत्त्व स्पष्ट करा. उत्तर 1, वृत्तपत्रांमधून आपणास राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय घडामोडी, राजकारण, कला, क्रीडा, साहित्य, समाजकारण आणि सांस्कृतिक घडामोडी कळतात. 2, मानवी जीवनाशी संबंधित असणाऱ्या गोष्टी वृत्तपत्रात येतात. 3, राष्ट्रीय पातळीवर काम करणाऱ्या वृत्तपत्रांनी आपल्या प्रादेशिक आवृत्त्या सुरू केलेल्या आहेत. 4, छापील माध्यमात चळवळीची मुखपत्रे, राजकीय पक्षांची दैनिके वा साप्ताहिके, मासिके, वार्षिके महत्त्वाची असतात. राज्यशास्त्र. प्रश्न क्रमांक 6, दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा. प्रश्न क्रमांक 1, भारताचे डॅश डॅश हे सर्व संरक्षक दलाचे सरसेनापती असतात. योग्य उत्तर दिलेले आहे ब, राष्ट्रपती. प्रश्न क्रमांक 2, इसवी सन 1974 साली भारताने डॅश डॅश या ठिकाणी अणुचाचणी केली. योग्य उत्तर आहे क, पोखरण. प्रश्न क्रमांक 7, पुढील विधाने चूक की बरोबर ते सकारण स्पष्ट करा. विद्यार्थी मित्रांनो, यासाठी आपल्याला 4 गुण आहेत आणि या तिन्ही प्रश्नांची उत्तरं आपल्याला पुढे दिलेली आहेत. ती काळजीपूर्वक पहा. चूक की बरोबर लिहिल्यास आपल्याला 1 गुण मिळतो आणि स्पष्टीकरण केल्यास आपल्याला 1 गुण मिळतो. प्रश्न क्रमांक 1, अटल बिहारी वाजपेयी यांनी पाकिस्तानसोबत संबंध सुधारण्यास पुढाकार घेतला. उत्तर 1, हे विधान बरोबर आहे. 2, अटल बिहारी वाजपेयी यांनी प्रधानमंत्री पदावर असताना पाकिस्तानसोबत शांततेसाठी प्रयत्न केले. 3, समझोता एक्सप्रेस ही रेल्वे सेवा सुरू करण्यात अटल बिहारी वाजपेयी यांचा मोलाचा वाटा होता. 4, दिल्ली ते लाहोर ही बस सेवा अटल बिहारी वाजपेयी यांच्या प्रयत्नांमुळे सुरू झाली आणि म्हणून अटल बिहारी वाजपेयी यांनी पाकिस्तानसोबत संबंध सुधारण्यास पुढाकार घेतला. हे विधान बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 2, पहिल्या महायुद्धानंतर राष्ट्रसंघाची निर्मिती झाली. उत्तर, हे विधान बरोबर आहे. 1, पहिल्या महायुद्धामुळे खूप मोठ्या प्रमाणावर जीवित व वित्तहानी झाली. 2, युद्धात सहभागी झालेल्या राष्ट्रांना खूप आर्थिक नुकसान सोसावे लागले. 3, युद्धात सहभागी नसलेल्यांनाही युद्धाची झळ लागली. जिंकलेल्या व हरलेल्या राष्ट्रांच्या अर्थव्यवस्था कोसळल्या. 4, अशा प्रकारचे युद्ध पुन्हा होऊ नये यासाठी काहीतरी उपाययोजना करायला हवी असे सर्व राष्ट्रांना वाटू लागले व यातूनच राष्ट्रसंघ या आंतरराष्ट्रीय संघटनेची स्थापना झाली. प्रश्न क्रमांक 3, भारत आणि पाकिस्तान यांच्यात कोणतेच वादग्रस्त प्रश्न नाहीत. उत्तर 1, हे विधान चूक आहे. 2, भारत आणि पाकिस्तान यांच्यात अनेक वादग्रस्त प्रश्न आहेत. 3, भारत आणि पाकिस्तान यांच्यात काश्मीरची समस्या, पाणी वाटपाविषयीचे तंटे, घुसखोरीची समस्या, सीमावाद इत्यादी वादग्रस्त प्रश्न आहेत. प्रश्न क्रमांक 8 अ, पुढील संकल्पना स्पष्ट करा. कोणतीही एक राष्ट्रीय हितसंबंध आणि 2 मानवी सुरक्षा. विद्यार्थी मित्रांनो, याबाबतची उत्तरं पुढे दिलेली आहेत. तसेच प्रश्न क्रमांक 8 ब, दिलेल्या सूचनाप्रमाणे कृती करा याबाबतचा तक्ता सुद्धा आपल्याला पुढे सोडवून दिलेला आहे. तो काळजीपूर्वक पहा. प्रश्न क्रमांक 1, राष्ट्रीय हितसंबंध. उत्तर 1, राष्ट्रीय हितसंबंध म्हणजे आपल्या देशाचे स्वातंत्र्य व सार्वभौमत्व सुरक्षित ठेवण्यासाठी करायच्या उपाययोजना. 2, आपला आर्थिक विकास साधून आपले सामर्थ्य वाढवण्यासाठीच्या प्रयत्नाचाही राष्ट्रीय हितसंबंधात समावेश होतो. 3, आपल्या राष्ट्रासाठी
फायद्याचे आणि योग्य काय आहे याचा विचार करून जेव्हा निर्णय घेतले जातात तेव्हा त्यास आपण राष्ट्रीय हितसंबंधाची जोपासना असे म्हणतो। प्रश्न क्रमांक 2, मानवी सुरक्षा। उत्तर 1, राष्ट्रीय सुरक्षा म्हणजे केवळ देशाची सुरक्षा नाही तर त्यात राहणाऱ्या माणसाचीही सुरक्षा असा नवा विचार पुढे आला। 2, देशाची सुरक्षा ही अंतिमतः माणसांसाठीच असते, म्हणूनच माणूस केंद्रस्थानी ठेवून नव्याने केलेल्या सुरक्षेचा विचार म्हणजे मानवी सुरक्षा होय। 3, मानवी सुरक्षेत माणसाचे सर्व प्रकारच्या धोक्यापासून संरक्षण करून त्यांना शिक्षण, आरोग्य व विकासाच्या संधी प्राप्त करून देणे अपेक्षित आहे। 4, सर्वांना सन्मानाने जगण्यासाठी पोषक परिस्थिती निर्माण करणे याचाही समावेश मानवी सुरक्षेत होतो। प्रश्न क्रमांक 8ब, दिलेल्या सूचनांप्रमाणे कृती करा। कोणतीही एक दिलेला तक्ता पूर्ण करा। सुरक्षा दलाचे नाव, प्रमुख आणि कार्य। 1, भूदल, प्रमुख जनरल, कार्य भारताच्या भौगोलिक सीमांचे रक्षण। 2, वायुदल, प्रमुख एअर चीफ मार्शल, कार्य भारताच्या हवाई सीमा व अवकाशाचे रक्षण करणे। 3, नौदल, प्रमुख ॲडमिरल, भारताच्या सागरी सीमांचे रक्षण करणे। विद्यार्थी मित्रांनो, दिलेल्या चौकटी काळजीपूर्वक भरा। प्रश्न क्रमांक 2, पुढील संकल्पना चित्र तयार करा। परराष्ट्र धोरण निश्चित करणारे घटक चौकटी काळजीपूर्वक भरा। 1, देशाचे भौगोलिक स्थान। 2, राजकीय व्यवस्था। 3, अर्थव्यवस्था। 4, राजकीय नेतृत्व तसेच प्रशासकीय घटक। प्रश्न क्रमांक 9, पुढील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा। कोणतीही एक, गुण 2। प्रश्न क्रमांक 1 आणि प्रश्न क्रमांक 2 याबाबतची उत्तरं पुढे दिलेली आहेत, ती काळजीपूर्वक पहा। प्रश्न क्रमांक 1, भारताच्या परराष्ट्र धोरणाची उद्दिष्टे। उत्तर 1, आंतरराष्ट्रीय शांतता व सुरक्षिततेच्या जतनाला प्राधान्य देणे। 2, आपल्या आंतरराष्ट्रीय समस्या किंवा वाद शांततेच्या मार्गाने सोडवणे। 3, अन्य राष्ट्रांशी मैत्रीपूर्ण संबंध ठेवणे। 4, आंतरराष्ट्रीय कायद्याचा आदर करणे आणि 5, भारताच्या एकतेचे व एकात्मतेचे संरक्षण करणे। प्रश्न क्रमांक 2, शीतयुद्धामुळे मानवी कल्याणाकडे जगाचे दुर्लक्ष झाले या विधानाविषयी तुमचे मत मांडा। उत्तर 1, आर्थिक विकास सोडून अण्वस्त्र निर्मितीवर भर देण्यात आला। 2, राष्ट्राची 2 गटात विभागणी झाल्यामुळे आंतरराष्ट्रीय शांतता धोक्यात आली। 3, गरीब व श्रीमंत राष्ट्रांमध्ये दरी वाढत गेली। आणि 4, शस्त्रास्त्रांवर खर्च झाल्यामुळे मानवी कल्याणाकडे दुर्लक्ष झाले। विद्यार्थी मित्रांनो, हा पेपर केवळ सरावासाठी दिलेला आहे। दिलेला हा पेपर सुंदर हस्ताक्षरात फुलस्केप पेपरवर लिहा। विद्यार्थी मित्रांनो, आपल्या या चॅनेलवर प्रथम सत्र परीक्षेचे सर्व पेपर उत्तरासह दिलेले आहेत, ते काळजीपूर्वक पहा। असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि जर सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा। धन्यवाद।